नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी डॉक्टर निखिल विद्याहरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, कार्यक्रमाचा श्री गणेश करूया एका संस्कृत सुभाषिताने. सुभाषित असं आहे, आपदाम आपंती नाम, आपदाम आपंती नाम, हितो अपि यायति हेतुनाम, हितो अपि यायति हेतुनाम, मातृजंगा हि वत्सस्य, मातृजंगा हि वत्सस्य, स्तंभी भवती बंधेन, स्तंभी भवती बंधेन. म्हणजे जेव्हा विपत्ती येते, संकट येतात, तेव्हा आपले जे हितचिंतक आहेत, शुभचिंतक आहेत, ते सुद्धा कधीतरी त्या संकटाला कारणीभूत ठरू शकतात. आणि जेव्हा संकट समयी एखादं वासरू असेल तर अशा वेळेला गायीची म्हणजेच त्या वासराची आईचा जो पाय आहे तो एखाद्या खांद्याप्रमाणे किंवा आईची जी जांग आहे एखाद्या खांबाप्रमाणे मजबूतपणे आपल्या बछड्याला, वासरूला प्रोटेक्शन द्यायला, सुरक्षा द्यायला उभी राहू शकते. तर बरोबर मित्रांनो, आपण नेहमी बाळाची काळजी करतो, तर बाळाच्या काळजी सोबत आईची काळजी देखील करणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, 22 मे हा जो दिवस आहे तो आपण जागतिक प्री एक्लाम्सिया दिवस म्हणून साजरा करतो. तर हा जागतिक प्री एक्लाम्सिया म्हणजे काय, त्याविषयी सखोल आपण चर्चा करणार आहोत. तर पाहूया आजचा आपला विषय काय तो. आजचा आपला विषय आहे गरोदरपणातील उच्च रक्तदाब आणि त्यावरील उपाय. बरोबर, गरोदरपणातील उच्च रक्तदाब आणि त्यावरील उपाय. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला मुंबईतील सुप्रसिद्ध वाडिया प्रसूती रुग्णालय परळ मुंबई येथून 2 स्त्रीरोग तज्ञ आपल्या सोबत आहेत. स्वागत करूया डॉक्टर तृप्ती आणि डॉक्टर पूजा यांचं. नमस्कार मॅडम, स्वागत आहे कार्यक्रमात. मित्रांनो, डॉक्टरांचा परिचय करून देतो. डॉक्टर तृप्ती नाडकर्णी, आपण प्राध्यापिका आहात व प्रसूती व स्त्रीरोग या विभागामध्ये प्राध्यापिका आहात, सेट GS शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथे. आपण युनिट प्रमुख देखील आहात, नवरोजी वाडिया प्रसूती रुग्णालय परळ मुंबई येथे. शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर तृप्ती मॅडमनी MD जे आहे ते GS शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि KEM रुग्णालय येथून प्रसूती व स्त्रीरोग या विषयात केलं. म्हणजे मॅडमनी जिथे शिक्षण घेतलं तिथेच आज मॅडम शिकवतात. आणि MD नंतर पुढे मॅडमनी DNB केलं, FCPS केलं, DGO केलं, या पदव्या देखील प्राप्त केल्या. आणि जर्मनीमध्ये कील येथे जाऊन मॅडमनी एंडोस्कोपिक सर्जरीमध्ये डिप्लोमा देखील केला आहे. मॅडमच्या गाठीशी जवळजवळ 23 वर्षाचा वैद्यकीय अध्यापनाचा अनुभव आहे. पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मॅडम शिकवतात. सोबत 23 वर्षाचा वैद्यकीय चिकित्सेचा देखील, रुग्णसेवेचा देखील अनुभव आहे. तर त्याचा लाभ आपल्याला आज मिळणार आहे. तर तुमच्या प्रश्न देखील आम्ही अपेक्षा करतो प्रश्नांची. पुढे तृप्ती मॅडमविषयी सांगायचं झालं तर मॅडम QAI म्हणजेच क्वालिटी ॲक्रिडिशन बोर्ड ऑफ इंडियासाठी ॲसेसर म्हणून देखील आपली सेवा देतात. आणि मुंबई मेनोपॉज सोसायटी याच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्य देखील मॅडम आहेत. आणि मॅडम लेखिका देखील आहेत. वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी मॅडमनी वैद्यकीय पाठ्यपुस्तकात धडे लिहिलेले आहेत. विद्यार्थी त्याचा जो आहे अभ्यास करतात. सोबत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मॅडमनी अनेक शोध निबंध प्रकाशित केलेले आहेत, व्याख्यानं दिलेले आहेत. अशा बहुगुणी डॉक्टर आज आपल्यासोबत आहेत. आजच्या आपल्या ज्या दुसऱ्या डॉक्टर पाहुणे आहेत, डॉक्टर पूजा वंदना काशीनाथ बांदेकर मॅडम. आणि मॅडमची ओळख करून देतो मित्रांनो. आपण प्राध्यापिका आहात, प्रसूती व स्त्रीरोग विभाग, सेट GS शासकीय वैद्यकीय महाविद्यालय. आणि आपण युनिट प्रमुख देखील आहात, नवरोजी वाडिया प्रसूती रुग्णालय मुंबई येथे. मॅडमच्या शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर मॅडमनी MD केलंय प्रसूती व स्त्रीरोग या विषयामध्ये. पुढे मॅडमनी DNB केलंय, FCPS केलंय, DGO, DFM यासारख्या अनेक पदव्या देखील मिळवल्या आहेत. आणि अभिनंदनासारखी, कौतुकासाठी एक बाब म्हणजे अशी आहे की मॅडमना प्रत्येक ह्या जी पदवी मिळवली आहे त्यात मॅडमना सुवर्ण पदक मिळालेलं आहे, सुवर्ण पदक विजेता आहेत मॅडम. तर खूप खूप अभिनंदन मॅडम तुमचं. आणि मॅडमच्या रुचीविषयी जर सांगायचं झालं तर हाय रिस्क ऑब्स्टेटिक्सचं व्यवस्थापन करणे म्हणजेच उच्च जोखीमेच्या ज्या गर्भधारणा आहेत त्याच्या व्यवस्थापनामध्ये मॅडमना रुची आहे. त्याच्यामध्ये मॅडमचा हातखंड आहे. तर सोबत
वैद्यकीय सेवेत देखील सोबत मॅडमनी गायनाची पण मॅडमना आवड आहे, त्याच्यात पण रुची आहे आणि मॅडम गायनामध्ये देखील पारंगत आहेत. तर साल 2000 मध्ये 2 वेळेला मॅडम खाजगी टीव्हीच्या जे संगीत स्पर्धा असतात त्याच्यामध्ये विजेता ठरलेल्या आहेत. 2008 मध्ये देखील संगीत स्पर्धेमध्ये मॅडम विजेता ठरलेल्या आहेत आणि मॅडमचा वैद्यकीय आणि संगीत क्षेत्रातील प्रवास आणि त्यांची जी उल्लेखनीय कामगिरी आहे त्याची दखल म्हणून मॅडमना प्रतिष्ठित असा मुंबई महापौर सन्मान पुरस्कारांनी मॅडमचा सन्मान सत्कार झालेला आहे. आणि मॅडमच्या वैद्यकीय अध्यापनाविषयी पण तुम्हाला सांगू इच्छितो. 20 वर्षाचा वैद्यकीय अध्यापनाचा मॅडमचा अनुभव आहे. पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिकवतात. सोबत वैद्यकीय जी सेवा, वैद्यकीय चिकित्सेचा देखील 20 वर्षाचा अनुभव आहे आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक शोध निबंध प्रकाशित केलेले आहेत, व्याख्यानं दिलेली आहेत. असे बहुगुणी डॉक्टर आज आपल्याला लाभलेले आहेत. तर शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्री गणेश करूया. हॅलो डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत. आणि सुरुवात करूया पूजा मॅडम तुमच्याकडून. प्री एक्लाम्सिया हा शब्द आम्हाला जरा नवीन आहे, तर प्री एक्लाम्सिया म्हणजे काय आणि त्याचं निदान कसं केलं जातं त्याविषयी आम्हाला सांगा. नमस्कार. प्री एक्लॅम्शिया म्हणजे प्री एक्लॅम्शिया, प्री याचा अर्थ बिफोर किंवा अगोदर. एक्लॅम्शियाच्या अगोदर जी परिस्थिती निर्माण होते त्याला प्री एक्लॅम्शिया म्हणतात. रक्तदाब अथवा ब्लड प्रेशर हा प्रत्येक मनुष्यात किंवा प्रत्येक जीवितामध्ये असतो. रक्तदाब जेव्हा वाढतो त्या कंडिशनला आपण हायपरटेन्शन म्हणतो. परंतु रक्तदाब वाढल्यानंतर शरीराचे जे अनेक अवयव आहेत, जेव्हा त्या सर्व अवयवांना त्याची इजा व्हायला लागते रक्तदाब वाढल्यामुळे, त्या परिस्थितीला प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा ही परिस्थिती घडते त्या परिस्थितीला प्री एक्लॅम्शिया असं म्हणतात. आणि म्हणजे अनेक ऑर्गन्स असतात. हार्ट असतं, हृदय, किडनी असते, लिव्हर असतात, इतर ऑर्गन आहेत. आणि जी स्त्री असते म्हणजे स्त्रीच्या गर्भामध्ये पण बाळ असतं. मग जर सगळ्या ऑर्गनना त्रास होतोय तर बाळ कसं स्पेअर होईल. त्यामुळे त्या वाढलेल्या रक्तदाबाचा त्रास हे बाळाला पण व्हायला लागतो आणि त्या कंडिशनला प्री एक्लॅम्शिया असं म्हणतात. त्याचं निदान आपण पुढे जशी चर्चा जाईल तसं अजून आपल्याला सांगता येईल. परंतु त्याचं निदान हे होऊनच जातं, कारण रक्तदाब येतो आणि त्याचे त्रास जे इतर अवयवांवर व्हायला लागतात ते आपसूक दिसायलाच लागतात, स्त्रीमध्ये सुद्धा आणि बाळामध्ये सुद्धा. आणि त्याप्रमाणे मग त्याचं निदान हे होत जातं. फारच छान, सहज सोप्या भाषेत पूजा मॅडमने आपल्याला सांगितलं. प्री एक्लाम्सिया म्हणजे गर्भधारणेच्या गरोदरपणाच्या काळामध्ये आईला जर उच्च रक्तदाब झाला तर त्याला प्री एक्लाम्सिया असं म्हणतो. मॅडम, तृप्ती मॅडम तुमच्याकडे वळतो. हा जागतिक प्री एक्लाम्सिया दिवस जो आहे तो आपण का साजरा करतो आणि 2026 या वर्षाचं काही घोषवाक्य आहे का, तर त्याच्याशी निगडीत कृपया आम्हाला सांगा. हॅलो डॉक्टरच्या सगळ्या प्रेक्षकांना नमस्कार. आणि सगळ्यात आधी आज ह्या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करायला आमंत्रित केल्याबद्दल डॉक्टर आलोक, डॉक्टर निखिल आणि डी सह्याद्रीचे मनापासून आभार, आम्हा दोघांपासून. तर प्रश्न असा आहे की आजच्या दिवसाचा वर्ल्ड प्री एक्लॅम्शिया डे हा का साजरा केला जातो. तर आरोग्याच्या दृष्टीने कुठलाही दिवस जेव्हा आपण साजरा करतो तर त्या विशिष्ट रोगाबद्दल माहिती पसरण्यासाठी, जागरूकता निर्माण करण्यासाठी केला जातो. तसाच प्री एक्लॅम्शिया, जसं डॉक्टर निखिलनी सांगितलं, ह्या सहसा टर्मिनॉलॉजी नाहीतर हा वाक्य, हा आजार काय आहे हा सर्वसाधारण माणसाला माहिती नसतं. आणि निरोगी स्त्री जिला काहीही आजार आधी नाही आहे पण गरोदर राहून तिचं रक्तदाब, ब्लड प्रेशर एवढं वाढू शकतो की तिची तब्येत खूप बिघडू शकते. आणि केवळ एवढंच नाही पण तिचा जीवही गमवू शकतो. जी गरोदर बाई आहे तिची मृत्यूही होऊ शकते. हेच आपल्याला कल्पना नसते. माता मृत्यू देशामध्ये बघायला गेलं तर 25% मृत्यू जी कारणभूती असतं ते प्री एक्लॅम्शिया आणि त्याच्या होणाऱ्या कॉम्प्लिकेशन्स नाही तर गुंतागुंतीमुळे असतं. आणि आपण ग्लोबल सिनॅरिओ आपण जगभरात बघायला गेलं तर एका वर्षात सुमार 76,000 बायकांची आणि 5 लाख बाळांची आयदर पोटामध्ये नाही तर जन्मल्यावर जीव जातो. आता प्रश्न असा पडतो की हे आकडे वेगळे का, 76,000 बायका आणि 5 लाख बालकं. तर त्याचं कारण असं आहे की प्री एक्लॅम्शिया हा असा एक आजार आहे की आपल्याला बऱ्याचशा वेळेला प्रसंग येतो की आईचा जीव वाचवायला आपल्याला प्रीमेच्युअर डिलिव्हरी करावी लागते आणि त्या वेळेला आपण दरवेळेला बाळाला वाचवू शकत नाही. हे ऐकण्यात वाईट वाटतं पण
नेहमी आपण आईच्या जीवाला प्राधान्य देतो, मदर ऑलवेज फर्स्ट. आणि त्याच्यामुळे हे जी प्री एक्लॅम्शिया नाहीतर हे जे रक्तदाब वाढणारं इन प्रेग्नन्सी गर्भास्थितीत आहे, तर हे फार जानलेवा ठरवू शकतं. आणि आपलं एक समजूत असतं की माता मृत्यू म्हणजे फक्त गावखेड्यात असणारी अपोषित बाई, जिला काही वैद्यकीय सुविधा नाही आहेत, तिथेच होतात. पण असं नाही आहे. शहरातली महिला जी शिक्षित असते, जिला सगळ्या फॅसिलिटीज आहेत, तिला पण हा आजार होऊ शकतो आणि गंभीर रीतीने होऊ शकतो. पण चांगली गोष्ट ही आहे की वेळेवर निदान आणि योग्य उपचार यांनी ह्या बऱ्याचशा जे लाईफ थ्रेटनिंग जीवघेणी कॉम्प्लिकेशन्स गुंतागुंती जे आहेत ते टाळू शकतात. आणि म्हणून हा दिवसाचं महत्त्व की घरोघरी ही जी माहिती आहे ती सगळ्यांनाच असायला पाहिजे की जेव्हा आपल्या डॉक्टरनी सांगितलं की एक गरोदर बाईला रक्तदाब वाढलंय, ब्लड प्रेशर वाढलंय, तर हे हलक्याने घेऊ नका आणि त्याची योग्य ते आहे ते उपचार करा. तृप्ती मॅडम, आणि आम्हाला यावर्षीचं घोषवाक्य किंवा त्याचा अर्थ काय आहे ते सांगू शकाल? म्हणजे तर दरवर्षीचं एक थीम असतं आणि ह्या वर्षाचं थीम जे आहे इज नो द सिम्पटम्स, अर्ली ॲक्शन सेव्स लाईफ. म्हणजे प्री एक्लॅम्शिया नाही तर जेव्हा रक्तदाब वाढतं त्याची लक्षणं काय आहे ती सगळ्यांनी जाणून घ्यायला पाहिजे. त्याकरिता एक गरोदर बाई जी आहे ती लवकर ओळखू शकते आणि लवकर जे आहे दवाखान्यात नाही तर हेल्थ फॅसिलिटीमध्ये जाऊन उपचार करू शकते. फारच छान, सहज सोप्या भाषेत दोन्ही डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करतात आणि किती गंभीर स्वरूपाचा त्रास आहे त्याविषयी देखील आपल्याला कल्पना येते. डॉक्टर पूजा, तुमच्याकडे वळतो. आणि प्री एक्लॅम्सियाचा म्हणजेच गर्भधारणेच्या वेळेला गर्भवती मातेचा जेव्हा उच्च रक्तदाब होतो तेव्हा त्याचा आईच्या आरोग्यावर आणि बाळाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो त्याविषयी कृपया आम्हाला सांगा. प्री एक्लॅम्शिया मी आधी म्हटल्याप्रमाणे एक्लॅम्शियाच्या अगोदरची परिस्थिती आहे. रक्तदाब हा प्रत्येक जीवितामध्ये असतो आणि जेव्हा तो रक्तदाब वाढतो तेव्हा त्याला आपण हायपरटेन्शन म्हणतो. सो रक्तदाब जेव्हा 140, वरचा ब्लड प्रेशर 140 आणि खालचा ब्लड प्रेशर म्हणजे डायस्टोलिक ब्लड प्रेशर जेव्हा 90, म्हणजे 140-90 ही लिमिट जेव्हा ब्लड प्रेशर क्रॉस करतो त्या कंडिशनला आपण हायपरटेन्शन म्हणतो. आणि हायपरटेन्शन सोबत जेव्हा इतर ऑर्गन्सवर डॅमेज व्हायला लागतो त्या कंडिशनला आपण प्री एक्लॅम्शिया म्हणतो. आता प्रेग्नन्सीमध्ये ही कंडिशन कशी ओळखू येते की हे सगळे चेंजेस 20 वीक्स किंवा साधारणतः प्रेग्नन्सीचा 4.5-5 महिन्यानंतर व्हायला लागतात आणि एवढ्या लवकरपासून हे चेंजेस व्हायला लागतात आणि त्यामुळे परिणामस्वरूपी आईवर सुद्धा ते परिणाम व्हायला लागतात तिच्या वेगवेगळ्या ऑर्गन्सवर. आणि परिणामस्वरूपी बाळसुद्धा 20 वीक्सचं लहानगं बाळ असतं, एक 400-500 ग्रॅमचं बाळ असतं. एवढ्याशा अर्भकावर जेव्हा आईच्या रक्तदाबाचा परिणाम व्हायला लागतो तेव्हा अर्थात बाळाच्या वाढीवर सुद्धा त्याचा परिणाम व्हायला लागतो. आता आईवर काय परिणाम होतात की वेगवेगळे ऑर्गन्स मी म्हटल्याप्रमाणे अफेक्ट होतात. पहिले तर ब्लड प्रेशरच खूप वाढायला लागतो. ब्लड प्रेशर वाढल्यामुळे हृदयावर परिणाम होऊ शकतो, हृदयाच्या फंक्शनिंगवर परिणाम होऊ शकतो. अर्थात ब्लड प्रेशर जेव्हा वाढतो तेव्हा सगळ्या अवयवांना जो रक्तपुरवठा होतो त्याच्यावरही परिणाम व्हायला लागतो. परिणामस्वरूपी आपले मेन 4 ऑर्गन असतात, मेन ऑर्गन्स, एक हार्ट, किडनी, ब्रेन आणि आईज, हे 4 मेन टार्गेट ऑर्गन्स असतात ज्यांच्यावर सर्वप्रथम परिणाम दिसायला लागतात आणि मग इव्हेंच्युअली शरीरातल्या इतर ऑर्गन्सवर सुद्धा परिणाम व्हायला लागतो. सो हार्टविषयी मी सांगितलं. किडनीजवर जेव्हा परिणाम व्हायला लागतो त्यावेळेला आयदर युरिन आउटपुट म्हणजे जे युरिनचं जे प्रमाण असतं ते कमी व्हायला लागतं किंवा युरिनमध्ये प्रोटीन्स हे जास्ती आढळले जातात. म्हणजे खूप जास्ती जर प्रोटीन जायला लागले तर तिला युरिन जी होते ना तीच युरिन तिला अशी क्लाउडी किंवा हेझी किंवा अनक्लिअर, अशी आपली युरिन एकदम पाण्यासारखी क्लिअर असते. पण ती युरिन जर प्रमाण युरिनचं कमी झालं तर युरिन एकदम गडद येल्लो किंवा डार्क येल्लो अशी दिसायला लागते, कोला कलर्ड युरिन दिसायला लागते. कधी कधी युरिनमध्ये पण ब्लड जायला लागतं, मग युरिन कोला कलर्ड किंवा रेडिश टिंज युरिनला यायला लागतं. युरिनमध्ये जर प्रोटीनचं प्रमाण वाढलं तर युरिन हेझी दिसायला लागते, अनक्लिअर दिसायला लागते. आणि मग हे झालं किडनीचं. नंतर डोळ्यांवर परिणाम व्हायला लागतो, कधी कधी तिला दिसायला त्रास व्हायला लागतो किंवा समोर काजवे चमकल्यासारखं वाटायला लागतं. आणि मग जेव्हा ती डोळ्याच्या तपासणीला जाते तेव्हा आढळतं की रेटायनामध्ये आणि फंडसमध्ये काही चेंजेस आहेत. आणि त्याप्रमाणे ब्रेनवर पण परिणाम व्हायला लागतो. ती जी स्त्री असते ना, जेव्हा तुम्ही तिला प्री एक्लॅम्शियामध्ये पाहाल
प्रोटीन्स युरिनमधनं जातात आणि त्यामुळे शरीरातलं म्हणजे रक्तातले प्रोटीन्सचं प्रमाण असतं ते कमी होतं आणि त्यामुळे ऑल ओव्हर पेशंटला एका प्रकारची सूज येते, पायापासून सूज यायला सुरुवात होते आणि मग जर सूज वाढत गेली तर अंगभर तिला सूज येऊ शकते. अशीच सूज तिला ब्रेनमध्ये सुद्धा येऊ शकते आणि त्या सुजेमुळे परिणाम होऊ शकतात. म्हणजे पुढे मग आकडी येऊ शकते किंवा दिसायला त्रास होऊ शकतो. असे सगळे परिणाम म्हणजे स्टेज वाईज परिणाम होत जातात ह्या कंडिशनमध्ये. इतकं गांभीर्य आहे त्या कंडिशनचं. बरोबर. तृप्ती मॅडम, तुमच्याकडे वळतो की किती गंभीर स्वरूपाचा आजार आहे, त्रास आहे, याविषयी थोडी कल्पना आली आहे आम्हाला. तर याच्या मागे काय कारण, कशामुळे हा त्रास होतो आणि फक्त काही महिलांमध्येच हा का दिसून येतो, त्याविषयी देखील जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. तर प्री एक्लॅम्शिया हे का होतं एका बाईला, ह्याच्यावर वर्षोनवर्ष रिसर्च आणि अजूनही चालू आहे आणि अजूनही आपल्याला जे तोड त्याचा मिळाला नाही आहे, आपण अजूनही त्याच्यात भरपूर रिसर्च करतो आहे. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे इन लेमॅन टर्म्स, आपल्या जे वाढत्या गर्भाशयात 2 घटक असतात. एक वाढणारं बाळ, आपण स्क्रीनवर बघू शकतो, वाढणारं बाळ आणि त्याला रक्तपुरवठा आणि पोषण पुरवणारा जी वार असते प्लॅसेंटा. आता काय ही जी प्लॅसेंटाची निर्मिती होते ते पहिल्या 3 महिन्यामध्ये होतात आणि काही बायकांमध्ये, काही स्त्रियांमध्ये जी प्लॅसेंटाची निर्मिती पहिल्या 3 महिन्यामध्ये जशी व्हायला पाहिजे तशी होत नाही. ज्या रक्तवाहिन्या आतपर्यंत पोचायला पाहिजे त्या होत नाहीत आणि म्हणून ते रक्तप्रवाह प्लॅसेंटामध्ये अव्यवस्थित असतो, व्यवस्थित नसतो आणि त्याच्यामुळे बाळाला जो रक्तपुरवठा जातो त्याच्यावर पण असर पडतो. दुसरी गोष्ट अशी होते की ही जी वार असते, जी व्यवस्थित बनली नाही आहे, ती काही विषारी पदार्थ, टॉक्सिन्स जे आहेत ते निर्माण होतात त्याच्यात आणि त्या आईच्या रक्तवाहिनीमधून जाऊन पूर्ण आईच्या शरीरात पसरतात आणि त्याच्यामुळे हे सगळे जे आवश्यक अवयव आहे, जसे डॉक्टर पूजानी सांगितलं, लिव्हर, किडनी, मेंदू, सगळ्यांवर जे आहे त्याचा असर होतो आणि दुष्परिणाम दिसू लागतात. इन्फ्लमेशन जे म्हणतात आपण, ते सगळ्या शरीरामध्ये होतं आणि त्याच्यामुळे सूज येणं अंगाला, आतल्या ऑर्गन्सला, मेंदूला सूज येणं आणि हे जे सगळे सिव्हिअर म्हणजे तीव्रताचे लक्षणं आहेत, हे सगळं जशी कंडिशन हे होते आणि आपल्याला अजून म्हणजे कंडिशन तिची बिघडू शकते प्रेग्नन्सीमध्ये. आता एखाद्या बाईला किती तीव्र आजार होणार ते अवलंबून असतं की पहिल्या 3 महिन्यामध्ये तिची जी वार आहे प्लॅसेंटा कशी बनली आहे. कधी कधी माइल्ड केसेसमध्ये फक्त 8व्या-9व्या महिन्यामध्ये ब्लड प्रेशर वाढतो आणि आपण त्या गोळ्यांवर नियंत्रित करून आपण 9व्या महिन्यामध्ये डिलिव्हरी करतो आणि सगळं चांगलं असतं, आई पण बाळ पण सुखरूप असतं. पण कधी कधी जर सिव्हिअर डिझीज असलं आणि पहिल्या 3 महिन्यामध्ये खूप प्रमाणात जी प्लॅसेंटा अफेक्ट झालं असेल तर मग 5व्या-6व्या महिन्यापासूनच आपल्याला हे सगळे लक्षणं दिसू लागतात आणि कधी कधी खूप नाईलाजानी जर 5व्या-6व्या-7व्या महिन्यामध्ये जर ब्लड प्रेशर खूप वाढलं आणि आपल्याला वाटलं की आता एंड ऑर्गन डॅमेज, जसं हे सगळे आपल्याला लिव्हर, किडनीवर अफेक्ट व्हायला लागलं, तेव्हा मग आपल्याला डिलिव्हरी करावी लागते. कारण हा जो पूर्ण रोग आहे हा प्लॅसेंटा आणि हा डिलिव्हरी प्रेग्नन्सीचा रोग आहे. तर डिलिव्हरी केल्याशिवाय ह्याचा पूर्णपणे उपचार होत नाही आणि डिलिव्हरी केल्यानंतरच हे सगळी जी लक्षणे आहेत ती निघायला लागतात आणि नॉर्मलाइज व्हायला लागतात. फारच छान. महत्त्वपूर्ण अशा प्री एक्लाम्सिया म्हणजेच गरोदरपणातले ते उच्च रक्तदाब आहे त्याविषयी आपली चर्चा सुरू आहे. त्याच्या उपायांविषयी देखील आपल्याला चर्चा करायची आहे आणि तुमच्या फोनची देखील आम्ही वाट पाहत आहोत. तर तुर्तास घेऊया एका छोटीशी विश्रांती. पाहत आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आपली चर्चा सुरू आहे जागतिक प्री एक्लाम्सिया दिवस, जो की आपण 22 मेला साजरा करतो. म्हणजेच गर्भधारणेच्या वेळेला किंवा गरोदरपणात जो उच्च रक्तदाब होतो त्याविषयी चर्चा आपली सुरू आहे. आणि सुप्रसिद्ध असं जे वाडिया प्रसूती रुग्णालय परळ मुंबई येथील 2 स्त्रीरोग तज्ज्ञ प्राध्यापिका आणि युनिट प्रमुख डॉक्टर पूजा आणि डॉक्टर तृप्ती आपल्यासोबत आहेत. मॅडम, या वळणावर आपल्याला एक फोन आलेला आहे सिन्नरहून. रुपेश गुजराती यांचा फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार रुपेश दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की उच्च रक्तदाब असलेल्या स्त्रीला सिझेरियन करणे योग्य आहे का, किंवा सिझेरियन आता जवळजवळ होतील
पण मग त्यानंतर कुठली काळजी घ्यावी आणि होणाऱ्या बाळानंतर मग जेनेटिकली म्हणून हा बीपीचा विकास भविष्यात लवकर होतो का आणि याचा परिणाम मातेवर सुद्धा मेनोपॉजवर होऊ शकतो का पुढे, म्हणजे अगोदर येणे किंवा जास्त उशिरा होणे असा प्रश्न आहे माझा. फारच सुंदर असा प्रश्न आहे. तर मॅडम तृप्ती मॅडम कडून सुरुवात करूया. मॅडम काय सांगणार? ठीक आहे. तर प्रश्न असा होता की त्याची जर पेशंटला प्री एक्लॅम्पशिया उच्च रक्तदाब आहे तर सिझेरियन करणं गरजेचं आहे की नाही. आता आपलं ऑफकोर्स केस टू केस आपल्याला जशी ती केस आहे त्याप्रमाणे आपण डिसिजन घेतो. जेव्हा आपण एक हे करतो, निर्णय घेतो की आता डिलिव्हरी करायची आहे, ती निर्णय आपण तेव्हा घेतो जेव्हा आईचं प्रीमेच्युअर डिलिव्हरी जर आपल्याला करायची आहे. एक तर असतं की आपल्याला डिलिव्हरी पूर्ण 9 महिने होऊन करायची आहे. 9 महिने बाईचे झालेले आहेत आणि तिचं जे रक्तदाब आहे कंट्रोलमध्ये आहे, म्हणजे आपल्याला गोळ्यांबरोबर नियंत्रित आहे, तर मग आपण तिला नॉर्मल डिलिव्हरी, आपण औषध घालून तिला नॉर्मल डिलिव्हरीचा प्रयास पण करू शकतो. पण जेव्हा डिलिव्हरी प्रीमेच्युअर होते की 9व्या महिन्याच्या आधी आपण अशा कारणासाठी करतो की तिचा रक्तदाब खूप वाढलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला जेव्हा करतो अशा केसेसमध्ये सिझेरियनची गरज लागते. कारण तिचा रक्तदाब वाढलेला आहे, आपण तिला लेबर पेन्स देऊन पूर्ण लेबरमध्ये जास्त म्हणजे अजून कॉम्प्लिकेट होण्याचे चान्सेस असतात. शिवाय बाळ पण प्रीमेच्युअर असतं, जे लेबर पेन सहन करण्याची सहनशक्ती, कधी कधी बाळाला रक्तपुरवठा जे आहे ते कमी गेलेला असतो आणि बाळं जी आहेत नॉर्मल लेबर पेन्स जे सहन करू शकत नाही आणि अशा केसेसमध्ये सिझेरियनची गरज आपण करून जे तातडीने आहे, कारण जेवढ्या लवकर डिलिव्हरी होईल तेवढ्या लवकर ते बाईची जे सगळे ब्लड प्रेशर आणि तिचे बाकीचे पॅरामीटर्स नॉर्मलवर येतील. तर सीझर होणं हे वाईट नाही, तर म्हणजे ह्याचं नाही आहे. आणि सीझर नंतरची जी काळजी आहे ती आपल्याला एकदा सीझर झालं की ब्लड प्रेशर नॉर्मलवर येऊ लागतं. 2 ते 6 आठवडे लागतात हे ब्लड प्रेशर जे प्रेग्नन्सीमध्ये वाढलेलं आहे पूर्णपणे उतरायला. इनफॅक्ट आपण हे नाही की 2-1 आठवड्यामध्ये ती बाई ओळखायला पण होत नाही की ते पूर्ण अंगावर जी सूज चढलेली असते ती उतरते, बाकीचे तिथे ब्लड टेस्ट नॉर्मलाइज होतात. आणि दुसरा प्रश्न आय थिंक मुद्दा जो होता की लॉंग टर्म इफेक्ट्स, की पुढे जाऊन तिचं काही हे होणार की नाही. तर लॉंग टर्म रजोनिवृत्तीवर नाही, पण लॉंग टर्म अशा बाईला काळजी घ्यायला पाहिजे आपल्या तब्येतीची. कारण पुढे जाऊन ह्या बाईला ब्लड प्रेशरचा त्रास, हार्ट डिझीजचा त्रास, डायबिटीज ह्या शक्यता असते, होणारच असं नाही आहे. त्याच्यामुळे गरजेचं आहे की एकदा प्रेग्नन्सी झाली की वर्षातून एकदा आपले जे पूर्ण तपास आहेत, आपली चेकअप आहे आणि जे आरोग्यासाठी जे लाईफस्टाईल चेंजेस आहेत ते करणं गरजेचं आहे. की आहार चांगला घ्यायचा, तुझी व्यायाम, वजन नियंत्रित ठेवणं हे ह्या बाईसाठी खूप गरजेचं आहे. आणि दुसरी जर प्रेग्नन्सी ठेवायची आहे तर त्याच्या आधी चेकअप करून पूर्ण तपास करूनच पुढची प्रेग्नन्सी ठेवणं हे गरजेचं आहे. फारच छान. पूजा मॅडम, तुम्ही काय सांगणार? तुम्ही उच्च जोखमीच्या गर्भधारणाच्या व्यवस्थापनामध्ये तुमची विशेष रुची आणि त्याच्यामध्ये हातखंडा देखील आहे, तर या अशा परिस्थितीमध्ये काय करावं किंवा काय अनुभव सांगतो? उच्च रक्तदाब हा कुठच्या स्टेज ऑफ प्रेग्नन्सीमध्ये झाला हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याचा किती परिणाम आईवर झालेला आहे आणि बाळावर झालेला आहे. आणि अशामध्ये डिलिव्हरी करणं आवश्यक आहे की आपण प्रेग्नन्सी पुढे नेऊ शकतो. प्रत्येक स्टेजला आपण रिस्क आणि बेनिफिट हे स्टडी करतो आणि जर प्रेग्नन्सी पुढे नेण्यामध्ये रिस्क जास्ती असेल आईला अथवा बाळाला तर अर्थात आपण डिलिव्हरीचा विचार करतो. पण जर ट्रीटमेंट करून, उपचार करून, सगळे मार्ग अवलंबून जर आपण आईचे आणि बाळाची तब्येत इम्प्रूव्ह करू शकत असू तर मग आपण पुढे 9 महिन्यापर्यंत जायचा प्रयत्न करतो. आणि 9वा महिना आल्यानंतर साधारण 37 किंवा 38 आठवडे पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे एकदा का मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर आपण स्त्रीला तपासतो, बाळाला तपासतो, वजन पाहतो, रक्तपुरवठा पाहतो, स्त्रीची परिस्थिती पाहतो, स्त्रीचा चेकअप करतो आणि मग पाहतो की बाबा स्त्रीला आपणहून कळा येणार आहेत का, किंवा जर कळा येणार नसतील तर तपासल्यानंतर आपण सर्विक्स पाहतो आणि मग डिसाईड करतो की बाबा आपण औषध जर दिलं, इंडक्शन म्हणतो आम्ही त्याला, की बाबा औषध जर दिलं तर कळा तिला सुरू होऊ शकतील का, बरं कळा सुरू झाल्यानंतर तिचा प्रोग्रेस चांगला होईल का, असं जर आपल्याला वाटलं
आणि पूर्ण जो नॉर्मल लेबरचा जो काळ असतो, नॉर्मल लेबर काही 5 मिनिटात होत नाही, त्याला काही तास लागतात. मग तेवढे तास ही स्त्री ह्या ब्लड प्रेशरवर आणि बाकी चेंजेसवर पुढे व्यवस्थित जाऊ शकते का, ते बाळ पुढे व्यवस्थित जाऊ शकतं का, ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला जातो आणि मगच रूट ऑफ डिलिव्हरी डिसाईड केलं जातं, हे 9व्या महिन्याकरता. परंतु अगोदर जर स्त्रीची किंवा बाळाची परिस्थिती बिकट असेल तर अर्थात आपण नुसतं ठेवून काही एक आपल्याला 9व्या महिन्यापर्यंत न्यायचं नाही आहे. आपल्याला पेशंट आणि बाळ दोन्ही सुखरूप हवेत. अर्थात नेहमी आमचं एक ब्रीदवाक्य असतं की मदर फर्स्ट ऑलवेज, परंतु पेशंटचं ते बाळ आणि पेशंट आमचं बाळ, म्हणजे आमची 2 बाळं, पेशंट आणि बाळ आणि पेशंटचं बाळ, त्यामुळे आमच्याकरता आमची दोन्ही बाळं छान असणं आवश्यक असतं. त्यामुळे जे निर्णय घेतात ते 100% किंवा त्याहूनही थोडे टक्के जास्ती हे दोघांच्या हिताचे असतात, हे लक्षात घेणे. आणि लॉंग टर्म इफेक्ट्स, जर एखाद्या स्त्रीला ब्लड प्रेशर झालं आहे प्रेग्नन्सीत तर अनेक कारणं असतात, पण एक प्रमुख कारण हे आहे की तिला वृत्ती आहे, टेंडन्सी आहे ब्लड प्रेशरची. मग अशा स्त्रीनी फ्युचरमध्ये जाऊन ब्लड प्रेशर, शुगर, कोलेस्ट्रॉल ह्या सगळ्यांवर लक्ष ठेवणं अत्यावश्यक, लाईफस्टाईलवर लक्ष ठेवणं अत्यावश्यक. स्ट्रेस मॅनेजमेंट आजच्या काळाचा एकदम असा बॉइलिंग टॉपिक आहे, स्ट्रेस मॅनेजमेंट. सगळ्यांना सगळ्या लेवलचे स्ट्रेस असतात, कोणाला आतून असतात, बाहेरून असतात, सवयच असते स्ट्रेस घ्यायची. त्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंट ही आजच्या काळाची गरज आहेच आहे, त्यावर लक्ष ठेवायला लागेल. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आजच्या काळाची गरज आहे, त्यावर लक्ष ठेवायचं असेल. मिस्टर रुपेशचा जो प्रश्न होता की ह्याचा मेनोपॉजशी काही संबंध आहे का, तर नाही, मेनोपॉजशी त्याचा काही संबंध नाही. बाकी सगळं अनेक उपप्रश्न होता, त्याविषयी आपण चर्चा करूया. तुर्तास आपल्याला अजून एक फोन आलेला आहे, निपाणीहून फोन आहे. शिवानंद वसेदार यांचा फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार शिवानंद दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे, गर्भधारण झालेल्या महिलेची प्रसूतीच्या काळामध्ये त्यांना ब्लड प्रेशर वाढतो. ब्लड प्रेशर वाढल्यानंतर त्यांची सीझर करावी लागते. मग सीझर करावे लागू नये व ब्लड प्रेशर वाढू नये म्हणून कोणती काळजी आपण घेतली पाहिजे. त्याचबरोबर काही वेळा असं होते की प्रसूतीच्या वेदना सुरू होतात, सुरू झाल्यानंतर काही ग्रामीण भागामध्ये हॉस्पिटल वगैरे जवळपास नसतात, त्यासाठी त्यांनी कमीत कमी किती वेळेमध्ये हॉस्पिटलमध्ये पोहोचणे गरजेचं आहे, त्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल, असा माझा प्रश्न आहे साहेब. फारच सुंदर प्रश्न आहे. तर तृप्ती मॅडम कडून सुरुवात करूया. काय सांगणार मॅडम? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण आपल्या देशामध्ये बरेचसे लोक लांब खेडेगावामध्ये पण राहतात आणि त्यांना जवळपास मोठं जे आरोग्य केंद्र नाही तर हॉस्पिटल सुविधा नसतात. पण प्रत्येक स्त्रीने ही काळजी घ्यावी की ब्लड प्रेशरची तपासणी ही केलीच पाहिजे. आणि आता मी महाराष्ट्रामध्ये आम्ही दोघांनी प्रायमरी हेल्थ सेंटर्समध्ये काम केलेलं आहे, तर प्रत्येक आपले जे इवन प्रायमरी हेल्थ सेंटर्स नाही तर अंगणवाडी वर्कर्स ब्लड प्रेशर घेणं आणि हे सगळ्याच म्हणजे आपल्याला रूट लेवलवर होतं. आणि ब्लड प्रेशरची तपासणी आपण वेळेवेळेवर केली, ज्या म्हणजे तपासणी, आणि त्याच्यात आपल्याला जेव्हा आढळून आलं की हे ब्लड प्रेशर आता वाढायला लागलं आहे, म्हणजे एक सुरुवात झाली आहे, त्यावेळेस म्हणजे ॲडवायझेबल आहे की आपण एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये जिथे बाकीचे सगळ्या सुविधा आहेत अशा हॉस्पिटलमध्ये आपण नाव आपलं नोंदवतात. म्हणजे की शेवटच्या वेळेला जी धावपळ असते बऱ्याचशा वेळेला की आता बाईला आकडी आली नाही तर बाळाला खूप हाय ब्लड प्रेशर आणि मग खूप म्हणजे डिस्टन्स आपण ट्रॅव्हल करून आपण हॉस्पिटलला पोचतो, ती पाळी नाही येणार जर आपली जी सुरुवातीला जे आपल्याला ब्लड प्रेशरचा त्रास सुरुवात होतो तर आपण अशा जागे आपण नाव नोंदवता जिथे सगळी सुविधा जी आहे. सुविधा म्हणजे त्या जाग्यावर आईच्या प्रसूतीसाठी, बाळाच्या जर प्रीमेच्युअर झाली तर बाळासाठी जे निओनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिट, आणि अशा केसेसमध्ये डिलिव्हरीच्या वेळेला रक्तस्राव खूप होऊ शकतं तर ब्लड बँक फॅसिलिटीज, अशा जाग्यावर आपण पहिल्यापासून जर नाव, आपण सगळ्यांना शक्य नाही आहे की सगळ्या प्रेग्नन्सीज आपण फक्त हॉस्पिटल लेवलवर करू, पण हा एक रोग आजार असा आहे की ह्याची जर सुरुवात झाली तर नक्की एका म्हणजे मोठ्या हॉस्पिटलमध्ये नाव घातलेलं बरं. दुसरा प्रश्न असा होता त्यांचं की काळजी कशी घ्यावी, म्हणजे ती ना व्हायची काळजी कशी घ्यावी. अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने हे आजार पूर्णपणे टाळण्याचे अजूनपर्यंत कुठलाही मार्ग नाही आहे. पण आपण जेव्हा
लवकर नाव नोंदवावं हीच माझी सगळ्यांचा उपदेश असेल, की लोक थांबतात की आता आपण 7व्या महिन्यात नाव घालूया, आपण 6व्या महिन्यात नाही. पण प्रेग्नन्सी राहिली, आपली प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली तेव्हा आपण नाव नोंदवलं पाहिजे. कारण पहिल्या 3 महिन्यामध्ये आपण आढावा घेतो की ह्या ज्या स्त्रीला पुढे जाऊन ब्लड प्रेशर वाढण्याची रिस्क काय आहे. आपण दरवेळेला हे नाही, कारण काय काय मेडिकल हिस्ट्रीवर रिस्क फॅक्टर्स असतात. म्हणजे जर एक्स्ट्रीम्स ऑफ एज म्हणजे खूप तारुण्य एजमध्ये प्रेग्नन्सी, नाही तर वयाच्या 35 नंतर लठ्ठपणा, जर तिला आधीपासून काही मेडिकल इश्यूज आहेत म्हणजे थायरॉइड, डायबिटीज, ब्लड प्रेशर आधीपासून जे इश्यूज आहेत, तिच्या आईला नाहीतर बहिणीमध्ये जर आधी हा त्रास झालेला आहे तर तिला होण्याची शक्यता जास्त असते. त्याशिवाय पहिल्या 3 महिन्यामध्ये आपण टेस्ट आणि सोनोग्राफी एक करतो, ज्याच्यात आपल्याला एक अंदाजा मिळतो की बाळाची वाढ जी आहे कशी बनली आहे. युट्राईन आर्टरी म्हणजे जी आईची गर्भाशयाला रक्त पोचवणारी जी प्रमुख वाहिनी असते त्याच्यात रक्तप्रवाह कसा आहे तो बघितला जातो 3ऱ्या महिन्याच्या सोनोग्राफीमध्ये. आणि त्याच्यात जर आपल्याला आढळतं की रक्तप्रवाह जे आहे ते बरोबर नाही आहे, तर त्याच वेळेला आपण अशा महिलांना लो डोज ॲस्पिरिन, बेबी ॲस्पिरिन सुरू करतो. त्याकरिता पुढे जाऊन जे ब्लड प्रेशरचा त्रास आहे तो झाला तरी तो कमी तीव्रतेत होतो. दुसरं, व्यवस्थित तिचे जे आयर्न आणि कॅल्शियमचे गोळ्या आहेत पहिल्यापासून सुरुवातीला, ह्या पण खूप मदत करतात पुढे जाऊन हा त्रास जो आहे तो कमी करायला. त्याच्यामुळे लवकर नाव नोंदवणं आणि हे सगळ्या जी आहे तपासणी करणं आणि सतर्क राहणं, आपल्याला जे रेग्युलर फॉलोअप्स न चुकवणं. कारण कुठलाही फॉलोअपला आपल्याला ब्लड प्रेशर, कधी कधी काही लक्षणे नसतात पण आपण जेव्हा फॉलोअपला जातो तेव्हा ब्लड प्रेशर वाढलेला असतो. त्याच्यामुळे आपली जी फॉलोअप जशी डॉक्टरनी सांगितली आहे ती न चुकवणं खूप गरजेचं आहे. कारण कुठल्याही फॉलोअपला कुठलेही लो रिस्क पेशंट हाय रिस्क बनू शकते. आणि ही तर आपलं जी सर्व म्हणजे गरोदर राहण्यानंतर आपलं जे कर्तव्य आहे की आपण लवकर नाव नोंदवा आणि जे दिलेल्या सूचने आहेत आणि जे फॉलोअप्स आहेत ते आपण व्यवस्थित करा. बाकी अजून रिसर्च चालू आहे अँड आय एम होपिंग की 10 वर्षात हे जे रोग आहे हे आपण म्हणजे होणारच नाही महिलेला, असं काही उपचार आलं तर मग आम्ही सगळ्यात म्हणजे आय थिंक हे पुन्हा हे दिवस जे आहे आपण साजरा करू. फारच छान. पूजा मॅडम, तुम्ही काही उत्तरात भर घालणार या प्रश्नावर? उत्तरात भर मला फक्त एवढीच सांगायची की लवकर नाव नोंदवावं हे निश्चित, रेग्युलॅरिटी ठेवावी हे निश्चित, आणि डॉक्टर जी ट्रीटमेंट सांगतात ती ट्रीटमेंट फॉलो करणं फार महत्त्वाचं. कारण अनेक वेळेला काय होतं, त्यांनी म्हटलं ना की 140/90 किंवा काही BP येतो, आपण गोळी सुरू करतो, पेशंट घरी गेल्यावर गोळीच घेत नाहीत. मग गोळी जर घेतली नाही तर मग BP कंट्रोलच होत नाही. आणि मग जर BP कंट्रोल झाला नाही तर बऱ्याच वेळेला पेशंटला काय वाटतं, बघा मला तर काही त्रास होत नाही आहे, अहो पण आतमध्ये बाळ आहे ना, तुम्हाला त्याचा त्रास होत नाही आहे, बाळाला होतोय. मग बऱ्याच वेळेला जे उच्च रक्तदाबामध्ये जे सिझेरियन सेक्शन होतं ते अनेक वेळेला आईपेक्षाही बाळाला त्रास होतोय म्हणून केलं जातं. कारण बाळाच्या रक्तपुरवठ्यावर परिणाम होतो, रक्तपुरवठा कमी होतो किंवा बंद होतो. अशा परिस्थितीमध्ये आपण बाळ तसंच सोडू शकत नाही आणि ते बाळ जोपर्यंत आतमध्ये राहणार स्त्रीच्या जीवाला धोका राहतो. त्यामुळे तुम्ही आलात हॉस्पिटलला वेळेवर, तुम्हाला BP डायग्नोज झाला, त्यानंतर तुम्हाला गोळी दिली तर घरी जाऊन ती गोळी नित्य नेमाने वेळेवर घेणे. बऱ्याच वेळेला लोक गोळी घेतात, हां सकाळी गोळी घेतली, अच्छा आता संध्याकाळी माझा BP 110 आणि 70 आहे, चल आता गोळी घ्यायची गरज नाही. किंवा बऱ्याच लोकांना काय वाटतं माहिती आहे, गोळी घेतल्याने मला सवय लागेल गोळीची. असं नसतं ते. त्या क्षणाचा विचार करा, त्या पर्टिक्युलर महिन्यांमध्ये तुमचा BP नॉर्मल असणं अत्यावश्यक, तरच बाळाचा रक्तपुरवठा व्यवस्थित राहील. आणि जर बाळाचा रक्तपुरवठा व्यवस्थित राहिला तर पर्यायाने आईची तब्येतही चांगली राहील आणि मग सीझरचे जे रेट्स आहेत ते आपणहून ड्रॉप होतील. आपल्या इररेग्युलॅरिटीमुळे आणि ट्रीटमेंट व्यवस्थित फॉलो न केल्यामुळे अनेक वेळेला आम्ही प्रॉब्लेम्स फेस करतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, व्यसन. भारतामध्ये सिगारेट, बिडी किंवा अल्कोहोलचं व्यसन नाही आहे, परंतु मशेरी अनेक लोक लावतात. त्यामुळे काय होतं मशेरीने, त्याचे फायदे मला आजपर्यंत कळले नाही आहेत. मी शोधायचा प्रयत्न करते पण मला फायदे नाही कळले. परंतु जर मशेरी लावायची सवय असेल तर ती कृपया प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येता क्षणी कोणे करून थांबवा. कसलंही व्यसन असेल, कुठचीही गोष्ट मग ती असू द्या, त्याची तुम्ही अति केलीत तर तिथे मातीच होते, हे प्लीज लक्षात घ्या.
तेवढं माझं म्हणणं आहे. फारच छान. ब्लड प्रेशरचा, उच्च रक्तदाबाचा किंवा रक्तदाबाचा आढावा घेणं आणि सतर्क राहणं महत्त्वाचं आहे. दोन्ही डॉक्टर आपल्याला ते सांगतायत. आणि तुमच्या मित्रांनो, तुमच्या प्रश्नांमुळे देखील ह्या विषयाच्या वेगवेगळ्या छटा आपल्याला कळत आहेत. डॉक्टर तृप्ती, मगाशी जो रुपेश दादांचा एक प्रश्न होता त्याच्यामध्ये एक उपप्रश्न असा होता की जर अशा गरोदरपणात जे बाळ होणार आहे, ज्या आईला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, तर त्या बाळाला किती म्हणजे त्याला पुढे जाऊन पुन्हा उच्च रक्तदाब होईल का, अशा स्वरूपाचा प्रश्न होता. तर तुम्हाला काय सांगायचं आहे किंवा काय सांगता येईल या प्रश्नावर? तर त्याला किती रिस्क आहे किंवा कोणी पूजा मॅडमनी सांगितलं तरी चालेल. बऱ्याचशा वेळेला जे बाळ असतं त्याला रक्तपुरवठा व्यवस्थित मिळत नाही प्रेग्नन्सीमध्ये, म्हणजे जे होतं, आणि त्याला आपण ग्रोथ रिस्ट्रिक्शन म्हणतात. म्हणजे बाळाची वाढ जशी व्हायला पाहिजे, जेवढी वजन वाढायला पाहिजे त्या मुदतीमध्ये ती वाढत नाही. आता अशा बेबीजना जेव्हा आपण बाहेर करतो तेव्हा एकदा ते बाहेर आले की त्यांचे म्हणजे जे पोषण व्यवस्थित झालं तर त्यांची वाढ कॅचअप होते, वजन पण वाढतं. पण हो, हे खरं आहे की पुढे जाऊन जर फारसा पोटामध्ये, आईच्या पोटामध्ये रक्तपुरवठा कमी असल्यामुळे त्याचे जे ऑर्गन्स आहेत, लिव्हर, जे किडनीज, पॅनक्रियास, त्याच्यावर जे पोटामध्ये जे ऑक्सिजन नाही तर रक्ताची जे तो अभाव असतो, ते पुढे जाऊन त्याला डायबिटीज होण्याची शक्यता, ब्लड प्रेशर होण्याची शक्यता थोडीशी प्रमाणात जास्त वाटले. पण हे आपण म्हणतो जेव्हा खूप सिव्हिअर लेवल ऑफ फिटल ग्रोथ रिस्ट्रिक्शन जे पोटात आहे. सर्वसाधारण जर बाळाला रक्तपुरवठा तेवढा अफेक्ट नाही झालाय पोटाच्या आईत, तर मग हे आपल्याला लक्षणं दिसून येत नाही. पण म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाचीही जे व्यवस्थित चेकअप्स, त्याच्या पोषणावर लक्ष ठेवणं, त्याचे जे वाढ आणि कसे नियमितपणे जे त्याचे जे फॉलोअप्स आहेत ते करणं, ते पण फार गरजेचं आहे. फारच छान. पूजा मॅडम, तुमच्याकडे वळतो की गर्भधारणे दरम्यान जे आहे प्रीएक्लॅम्सिया होण्याची जोखीम वाढवणारे असे काही घटक आहेत का, रिस्क फॅक्टर्स काही आहेत का की ज्याच्यामुळे जी प्रेग्नंट लेडी आहे तर तिला चान्सेस आहेत प्रीएक्लॅम्सिया? निश्चितच रिस्क फॅक्टर्स आहेत. म्हणजे असा कुठचाही रिस्क फॅक्टर की ज्यामुळे म्हणजे सॉल्ट रिस्ट्रिक्शन आपल्याला हवं असतं. जास्ती मीठ खाल्ल्याने ब्लड प्रेशर वाढतो, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. किंवा वाढलेला ब्लड प्रेशर कंट्रोल कमी करण्याकरता सॉल्ट रिस्ट्रिक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. सिमिलरली जर कोणी ऑलरेडी लठ्ठ असेल, ओबीज असेल, किंवा जर डायबिटीज असेल, किंवा कोलेस्ट्रॉल रिलेटेड इश्यूज असतील, अँक्झायटी जर असेल, त्याला आपण टाईप ए पर्सनॅलिटी म्हणतो. म्हणजे एक अशी पर्सनॅलिटी जिला प्रत्येक गोष्टीत खूप जास्ती टेन्शन घ्यायची सवय, अशा पर्सनॅलिटीजना ब्लड प्रेशर म्हणा, शुगर म्हणा, कोलेस्ट्रॉल वाढणं म्हणा, हे सुरुवातीपासूनच होतं. आणि मगाशी जो एक उपप्रश्न होता त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट आहे मिरर सिंड्रोम. मिरर सिंड्रोम म्हणजे काय असतं? आईला ब्लड प्रेशर होतो, त्यामुळे बाळाची वाढ खुंटते, आणि अशा बाळाला अगदी 500-600 ग्रॅमचं ते असल्यापासून स्ट्रेस पडलेला असतो. आणि त्यामुळे ह्या बाळाला फ्युचरमध्ये त्याच्या वयाच्या 40मध्ये किंवा 50मध्ये BP, शुगर, म्हणजे आईला BP होता, त्याचा परिणाम बाळावर झाला, आणि मग हे बाळ मोठं झाल्यानंतर परत त्याला ब्लड प्रेशर किंवा शुगर होते. ह्या गोष्टीला मिरर सिंड्रोम म्हणतात. म्हणजे जे आईमध्ये तेच इमेज बेबीमध्ये, फ्युचरमध्ये होतं. आणि त्यामुळे हे सगळे रिस्क फॅक्टर्स राहतातच की तुमचं डाएट, तुमचं वेट, तुमचं लाईफस्टाईल, तुमचं स्ट्रेस मॅनेजमेंट, हे सगळं जितकं तुम्ही आवर घालून प्रेग्नन्सी प्लॅन कराल तितके हे प्रॉब्लेम्स प्रेग्नन्सीमध्ये राहणार नाहीत. अनेक पेशंट 100 kgचे असतात आणि मग ते प्रेग्नन्सीच्या ट्रीटमेंट करता येतात. जेव्हा आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही थोडं वजनाकडे किंवा जेवणाकडे लक्ष घ्या, तिथे लक्ष न देता त्यांना पटापटा ट्रीटमेंट होऊन बच्चू व्हायला हवं असतं. हो, पण तुम्ही अगोदर बेसिक हेल्थ नॉर्मलाइज करा, तुमची हेल्थ तुम्ही मेंटेन करा, मग पुढे जाऊन प्रेग्नन्सी हेल्दी होईल. हे खूप बेसिक आहे पण अतिशय गरजेचं आहे. जर एखादी इमारत आपल्याला बांधायची आहे तर त्याचं फाउंडेशन नीट असला तरच इमारत नीट होईल. 100 kgची पेशंट जेव्हा प्रेग्नन्सी घेऊन येते, पेशंटच जिथे मुळात 100 kgची आहे, पुढे प्रेग्नन्सीमध्ये हेल्थ कुठून येणार? त्यामुळे मुळात हेल्थ ही खूप इम्पॉर्टंट असते. मला काही त्रास होत नाही ह्याचा अर्थ हेल्दी असणं हे नाही आहे समीकरण. तुम्ही सगळ्या बाबतीत हेल्दी राहा आणि मग प्रेग्नन्सी प्लॅन करा. आजच्या काळामध्ये प्रेग्नन्सी खूप विचारपूर्वक प्लॅन केली जाते. त्यामुळे जर काही असेल की बाबा ब्लड प्रेशर असेल, शुगर असेल, कोलेस्ट्रॉल असेल, पहिली गोष्ट तर तुम्ही काउन्सिलिंगला जा.
की बाबा तुम्ही अमुक एजला अमुक वजनामध्ये प्रेग्नन्सी प्लॅन करताय, गायनॅक तुम्हाला तिथेच गाईड करेल की अमुक अमुक टेस्ट करा, बरं टेस्टमध्ये अमुक अमुक गोष्टी आढळल्यात ह्या तुम्ही करेक्ट करा. आणि ईश्वर कृपेने सगळ्या टेस्ट जर तुमच्या नॉर्मल आल्या पण तुम्हाला स्वतःकडे पाहता कळतंय की तुमचं बॉडी मास इंडेक्स जास्ती आहे किंवा वजन जास्ती आहे, तुम्हाला वाटतंय की तुमची शुगर जास्ती आहे, तर ह्या सगळ्या थायरॉइड जास्ती आहे, अनेक गोष्टी असतात, ह्या सगळ्या कंट्रोल करा आणि मग प्रेग्नन्सीचा विचार करा. म्हणजे तुम्हीही निरोगी राहाल आणि होणारं बाळही निरोगीच राहील. फार छान. आपल्याकडे विषय महासागरासारखा आहे आणि वेळ जो आहे तो कमी आहे, तर आपण प्रयत्न करूया मॅडम इथे या वळणावर आपण थोडा रॅपिड फायर राऊंड खेळूया आणि जेणेकरून जे आहे ते थोडक्यामध्ये त्या प्रश्नांची उत्तरं दिली तरी चालतील. तर तृप्ती मॅडम तुमच्यापासून सुरुवात करतो. प्री एक्लाम्सियाची आणखी कुठली लक्षणं आहेत का? हा सर्वात जो आहे मुद्द्याचा प्रश्न आहे, कारण ह्या वर्षाचं थीमच ते आहे की नो युअर सिम्पटम्स. तर लक्षणे कुठली आहे ती सगळ्यांना माहिती असायला पाहिजे. प्री एक्लॅम्शियामध्ये बाईच्या अंगावर सूज चढते, पायावर सूज सगळ्याच बाईनं असतं प्रेग्नन्सीमध्ये, गर्भावस्थेत, पण ही जी सूज जेव्हा पोटावर, डोळ्यावर, पूर्ण अंगावर दिसू लागते तेव्हा इट इज अ साईन की आपल्याला फक्त ही नॉर्मलपेक्षा ही काहीतरी वेगळं होतं आहे. दुसरं, ह्या सुजेमुळे वजन पण जास्त वाढतं. 5व्या महिन्यानंतर वजन एका गरोदर स्त्रीचं किमान 2 किलो एका महिन्यामध्ये वाढतं. पण हेच जे आपण जास्त वजन जेव्हा अगदी कमी काळात वाढतं की आपण 2 आठवड्यामध्ये 3 किलो वाढलं, तर मग आपल्याला परत एक साईन असतं की हे हिच्या अंगामध्ये जे पाणीचं वॉटर रिटेन्शन जे आहे, सूज जे आहे ती वाढत आहे. दुसरं, आपल्याला जी वॉर्निंग साईन्स आहेत, वॉर्निंग साईन्स म्हणजे आता हे जी आजार आहे ह्याची तीव्रता वाढत आहे, हे जे वॉर्निंग साईन्स आहेत हे आपल्याला कळणं खूप फार गरजेचं आहे. आणि वॉर्निंग साईन्स असे आहेत की बाईचं डोकं दुखणं, तीव्र डोकेदुखी, ॲसिडिटी आणि बरगड्यांच्या खाली खूप दुखणं, परत उलटी जे 3 महिन्यात बंद झालेले पण परत 7व्या-8व्या महिन्यात उलटी होणं, मळमळ आणि अंधार येणं डोळ्यापुढे, पुसट दिसणं, जेव्हा विजन प्रॉब्लेम्स येतात, हे सगळे जी लक्षणं आहेत की आता हे जे आजार आहे हे तीव्रतेने वाढत आहे. आणि असे जे काही सिम्पटम्स नाही तर लक्षणे गरोदर बाईला दिसले तर तिच्या नेक्स्ट फॉलोअपसाठी न थांबता तिने लगेच जाऊन उपचार जे आहे तिने लगेच दवाखान्यात जाऊन एकदा दाखवावं. तर नो युअर सिम्पटम्स हे खूप गरजेचं आहे की एकदा एका बाईचं निदान झालं की आता तिला ब्लड प्रेशरचा त्रास आहे, तर हे तिला सिम्पटम्स लक्षणे लक्षात घ्यायला पाहिजे की केव्हाकडून ती लवकर नाही तर उपचारासाठी जे आहे ती जाऊ शकते. डॉक्टर पूजा, मॅडमनी उपचाराविषयी म्हटलं तर जेव्हा प्री एक्लाम्सियाचं निदान होतं तेव्हा कशा पद्धतीने उपचार केले जातात किंवा त्याविषयी थोडक्यात? प्री एक्लॅम्शियाचं निदान जेव्हा केलं जातं, ओपीडीमध्ये पेशंट येतो आणि आपल्याला दिसतं की बीपी खूप जास्ती आहे, युरिनमध्ये प्रोटीन्स आहेत आणि पेशंट नीड्स ॲडमिशन, तर जर डॉक्टर ॲडमिशन ॲडवाईस करेल ना तर ॲडमिट व्हायला हवे. ॲडमिट केल्यानंतर आम्ही मदरला पूर्णपणे इन्व्हेस्टिगेट करतो आणि बेबीला पण पूर्णपणे इन्व्हेस्टिगेट करतो आणि मग मदरचे रिपोर्ट्स काय येतात ते पाहतो, बेबीचे रिपोर्ट्स काय येतात ते पाहतो आणि मग दोघांचे रिपोर्ट्स वे करून आम्ही एक डिसिजन घेतो की ही प्रेग्नन्सी पुढे न्यावी की ही प्रेग्नन्सी डिलिव्हर करावी. त्यामुळे मग जसे रिपोर्ट्स येतील, जर मदरच्या फेवरमध्ये रिपोर्ट्स असले, बाळाच्या फेवरमध्ये रिपोर्ट्स असले तर आपण प्रेग्नन्सी पुढे नेतो आणि मग जर रिपोर्ट्स इम्प्रूव्ह झाले तर मग पेशंटला घरी पाठवतो. घरी पाठवल्यानंतर पेशंटने रेग्युलर फॉलोअप मेंटेन करावा. डॉक्टरचं सगळं जर ऐकलं तर तुम्ही निश्चित 9व्या महिन्यापर्यंत जाऊ शकाल, जर वेळेवर आलात आणि वेळेवर फॉलोअप केलं तर. आणि जर रिपोर्ट्समध्ये प्रॉब्लेम असला तर अर्थात आपल्याला डिसिजन मग घ्यावा लागतो की डिलिव्हरी करायची की नाही, ती कशी करायची, डिलिव्हरीमध्ये काय प्रिकॉशन्स घ्यायचे. म्हणजे हे असे उपचार बीपी कमी करण्याकरता मग गोळ्या असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या अवेलेबल आहेत. त्या गोळ्यांचे डोसेस, कुठच्या गोळ्या कधी घ्याव्या, किती घ्याव्या ते डिसाईड केलं जातं. असं सगळं त्या हिशोबाने मग ट्रीटमेंट होते. डॉक्टर, बाळाची वाढ वगैरे कमी असेल तर बाळाची वाढ वाढवण्याकरता गोळ्या, सलाईन वगैरे असतात. ओके. डॉक्टर तृप्ती, तुम्ही काय सांगणार, जेव्हा गरोदरपणात उच्च रक्तदाब होतो तेव्हा महिलेने काय काळजी घ्यावी? हे गरजेचं आहे की एखाद्या महिलेला आता कळलं की आता माझा रक्तदाब वाढलेला आहे तर तिची जबाबदारी जी आहे ती भरपूर वाढते. एकतर तिने स्वतःला शिक्षित करावं की रक्तदाब, प्री एक्लॅम्शिया काय आणि ह्यानी काय काय धोका होऊ शकतं तिच्या जीवाला. त्याने करून ती जास्त सतर्क राहील आणि ती व्यवस्थित तिच्या जी उपचार जे आहे ते व्यवस्थित आणि तपासणी कर.
गोळ्या वेळेवर घेणं डॉक्टर पूजानी पण सांगितले अत्यंत आवश्यक आहे. गोळ्या घेण्याच्या आधीही बऱ्याचशा पेशंट्सना विश्वास पडत नाही की आपलं ब्लड प्रेशर वाढलेलं आहे. म्हणजे ओपीडीमध्ये आपण सांगतो त्यांना की ब्लड प्रेशर वाढलं आहे, त्यांचं म्हणणं होतं नाही आम्ही हॉस्पिटलला येऊ तेव्हा घाबरून आमचा ब्लड प्रेशर वाढलेला असतो. तर हे माझं ब्लड प्रेशर वाढलेलं म्हणजे कारण तेव्हा कदाचित तिला काही लक्षणं नसतात, तर तिथपासून सुरुवात होते की मला हे आजार आहे हे जी आहे आधी जेव्हा ती एक्सेप्ट करणार तेव्हापासून जे ती आहे ती जबाबदारीने तिची ते उपचार जे आहे ते करणार. अशा पेशंट्सना आपण सांगतो की डिजिटल बीपी इन्स्ट्रुमेंट घरी पण घ्या, घरी ब्लड प्रेशर मॉनिटर करा, पण कुठल्याही अवस्थेमध्ये आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये निदान जे आहे चुकवायचं नाही आहे की एखाद्या बाईचं ब्लड प्रेशर वाढायला लागलं आहे. दुसरं म्हणजे गोळ्या व्यवस्थित घेणं. तिसरं तपासणी जी आहे आणि फॉलोअप व्हिजिट व्यवस्थित करणं. विश्रांती घेणं. आपण ब्लड प्रेशर वाढायला लागल्यानंतर बहुतेक जे वर्किंग लेडीज आहेत त्यांना आपण ॲडवाईस करतो की कामातून सुट्टी घेऊन विश्रांती घेणं. आणि वॉर्निंग साईन्स जे मी आधी सांगितलेलं की लक्षणं तीव्र आजाराचे काय आहेत त्याच्यावर लक्ष ठेवणं आणि जर काही तिला असे काही आढळलं तर लवकर हॉस्पिटलमध्ये जाणं. जेवढी जबाबदारी गरोदरबाईची आहे तेवढीच तिच्या कुटुंबाचे बाकीच्या सदस्यांचं पण आहे की एखाद्या गरोदरबाई आपल्या घरामध्ये जिला हे आजार आहे तिला आराम देणं, तिचं जे पोषण आहे तिचं खाणं पिणं आहे त्याची काळजी घेणं आणि तिची मानसिक परिस्थिती आनंदित ठेवणं हे खूप गरजेचं आहे की जे आपले सहवासात राहतात, कुटुंबात राहतात त्यांची. मित्रांनो, विषय मोठा आहे आणि वेळ कसा पुढे सरकतोय आपल्याला कल्पनाच येत नाही. तर जाता जाता डॉक्टर पूजा तुम्ही आमच्या मित्रांना काय संदेश देणार? मला फक्त एवढंच सांगायचं आहे की प्री एक्लॅम्पशिया हा महासागरातला एक घटक आहे, खूप महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे लवकरात लवकर पेशंटचं नाव नोंदवा प्रेग्नन्सी कळताक्षणी. रेग्युलॅरिटी ऑफ व्हिजिट ठेवा. जसं जसं बोलवलं जाईल ते तसे व्हिजिट्स डेफिनेटली करा. डॉक्टर जी ट्रीटमेंट देतील ती फॉलो करा आणि घरी ट्रीटमेंट व्यवस्थित फॉलो करणं. तुम्हाला बीपी मॉनिटरिंग सांगितलं असेल तर मॉनिटरिंग करणं, व्यवस्थित जेवणा खाण्याचे जे काही रिस्ट्रिक्शन सांगितले असतील ते पाळणं, जी काही डॉक्टर ॲडवाईस देतील ती नित्य नेमाने जर तुम्ही फॉलो केलात आणि संपूर्णपणे ट्रीटिंग डॉक्टरवर विश्वास जर ठेवलात तर सगळं छान होईल. कारण बाळ जे असतं ना ते फक्त आई वडिलांचं नसतं, डॉक्टर पण तितकीच तिची आई किंवा वडील असतात. सगळ्यांना वाटतं की आमचं बाळ नाही, ते आमचंही बाळ असतं. आमची तर 2 बाळं असतात, पेशंट आणि तिचं बाळ. एवढंच म्हणेन मी. फारच छान. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे पण आमचं जे प्रेम आहे त्याला मर्यादा नाही आहे. यासाठी दोन्ही डॉक्टरांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमच्या हॅलो डॉक्टरच्या संघातर्फे आणि प्रेक्षक मित्रांतर्फे पुढील वाटचालीसाठी तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, पुढील कार्यक्रमात एक नवीन विषय घेऊन आपल्या भेटीला आम्ही येणारच आहोत. आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. धन्यवाद. नमस्कार. मनपूर्वक आभार.